आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. आईच्या त्याग, प्रेम आणि संघर्षाची कहाणी शब्दबद्ध करत साक्रीच्या रफिक शेख यांनी राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकमत सखीच्या वतीने मुंबईतील दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात रफिक शेख यांच्या आईच्या संघर्षमय जीवनावर आधारित कथेला माय मर्दिनी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. स्त्रीशक्तीवर आधारित मर्दिनी या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या अनेक प्रेरणादायी कथांमधून रफिक शेख यांच्या कथेला प्रथम क्रमांकासाठी निवडण्यात आले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी, अभिजित खांडेकर तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना रफिक शेख यांनी आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली. आईवर प्रेम फक्त सोशल मीडियावरील पोस्ट किंवा रील्समध्ये नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यात केले पाहिजे, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. मदर्स डे पुरतेच नव्हे तर वर्षभरातील प्रत्येक दिवस हा आईचा असतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या विचारांना उपस्थित महिला भगिनी आणि मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंवर भाष्य करणारा मर्दिनी हा चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित होत असून सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा, असे आवाहन चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आले आहे. आईच्या संघर्षाला दिलेला हा सन्मान आज साक्रीसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, साक्री.